आताची एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय, एअर इंडियाचं विमान हे कोसळलंय। एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळलंय, हे दृश्य आपण पाहतोय। धुराचा लोट उठलेला इथे। एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय, आताची एक या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। हे एअर इंडियाचं विमान मेघानी या एरियात कोसळलेलं आहे। आताची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, एअर इंडियाचं प्रवासी विमान मेघानी या एरियामध्ये कोसळलेलं आहे। तर एअर इंडियाचं हे प्रवासी विमान अहमदाबाद मध्ये मेघानी या एरियाजवळ कोसळलेलं आहे। आताची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे प्रवासी विमान एअर इंडियाचं विमान कोसळलंय। हाय हाय कितना मरी गया से ए जल्दी पालू मारे फोन लावजे पालू पप्पा मारो फोन लाई जल्दी। सध्या इथे या विमानात प्रवासी होते की नाही याची कल्पना नाही, मात्र हे विमान सध्या कोसळल्याची बातमी आपण पाहतोय। एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळलंय अहमदाबाद मध्ये मेघानी इथे हे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय। आताची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, धुराची लोळ आपण पाहतोय, ही दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर। एअर इंडियाचं प्रवासी विमान हे कोसळलंय, हे धुराचे लोट आपण पाहू शकतो आणि याची कल्पना आपल्याला येऊ शकते। अगदी भीषण अशी आग लागली असणार आहे। अहमदाबादमध्ये मेघानीमध्ये प्रवासी विमान हे कोसळलंय, या धुरावरूनच आपल्याला कल्पना येऊ शकते हा मोठा अपघात आहे। तर अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे प्रवासी विमान कोसळलंय, एअर इंडियाचं हे विमान आहे आणि हे कोसळून अपघात झालेला आहे। आताची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। तर या विमानात प्रवासी होते की नाही हे अजून समोर आलेलं नाहीये, मात्र हे विमान कोसळल्याची बातमी आता समोर आली आहे। हाय हाय कितना मरी गया से ही दृश्य आपण पाहतोय, धुराच्या लोट इथे समोर येताना दिसत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, त्यामुळे भीषण अपघात आपल्याला आहे याची कल्पना येते आहे। धुराची लोट उठलेले आहेत, ही दृश्य अतिशय भीषण अशी दृश्य, भयानक अशी दृश्य आहेत। परिसरात धुराचे लोट आलेत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे। तर इथे रहिवाशी एरिया आहे, त्यामुळे मोठे अपघात होण्याची या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विनोद तळेकर। विनोद, नेमकं काय घडलंय, अपघात कसा घडलाय हा? तर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, तर एअर अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झालाय। परिसरात धुराचे लोट हे पसरलेत आणि सध्या बचाव कार्य सुरू आहे। आपण पाहू शकतो हे धुराचे लोट पाहू शकतो आणि त्यावरूनच आपल्याला कल्पना येऊ शकते हा भीषण असा अपघात आहे। अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे प्रवासी विमान कोसळलंय। सध्या एअर अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळते। बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू झाल्याचं कळत आहे। तर पुन्हा जाऊयात, आपले प्रतिनिधी विनोद तळेकर आपल्यासोबत आहेत। विनोद, नेमकं काय घडलंय तिथं, सध्या काय परिस्थिती आहे? जवळ मेघानी नावाचा भाग आहे, या मेघानी नावाच्या भागात हे विमान कोसळलेले आहे। सध्या फक्त तिथून धुराचे एक मोठे लोट आकाशात उसळलेले आहेत। ही आपण जी दृश्य पाहतोय ती तिथलीच दृश्य आहेत। प्रवासी विमान आहे, अजूनपर्यंत नेमकं विमान कुठून कुठे चाललं होतं, त्याचबरोबर कोणत्या कंपनीचं हे विमान होतं या संदर्भात कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही। मात्र आतापर्यंत जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे एअर इंडिया कंपनीचं हे विमान असल्याचं कळतंय। अजूनही कन्फर्म कुठनंही या संदर्भातली माहिती आलेली नाही, पण असं कळतंय की हे एअर इंडिया कंपनीचं विमान होतं आणि अहमदाबाद एअरपोर्ट वरून उड्डाण करताच ते कोसळलेलं आहे। मेघानी नगर नावाचा भाग आहे, या भागात हे विमान कोसळलंय। हा भाग दाट लोकवस्तीचा भाग आहे, त्यामुळे तिथे आता नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भात अजून तरी अपडेट्स आलेले नाहीत। पण अहमदाबाद गुजरातमध्ये हे विमान कोसळलेलं आहे, प्रवासी विमान आहे आणि ज्या ठिकाणी ते कोसळले आहे तो भाग हा रहिवासी वापराचा भाग आहे। त्यामुळे या अपघातामध्ये मोठी ही दुर्घटना आहे आणि यात अधिक अजून माहिती येणं अजूनही
अजूनही माहिती अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले नाही. मात्र आता जी माहिती येते त्यानुसार एअर इंडिया कंपनीचं हे विमान असल्याचं कळतंय. अहमदाबादच्या मेघानी नगर भागात हे विमान कोसळलं आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे अशी भीती व्यक्त केली जाते. अजूनपर्यंत त्या संदर्भात अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. विनोद, विमानात प्रवासी नेमके होते का, काय या संदर्भात काही कळतंय का? प्रवासी विमान होतं. हे विमान कुठून कुठे चाललेलं या संदर्भात अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे. पण प्रवासी विमान होतं या संदर्भातली माहिती समोर येते. त्यामुळे या विमानात प्रवासी असण्याची शक्यता आहे आणि ते ज्या भागात कोसळलेला आहे तो भाग सुद्धा दाट लोकवस्तीचा भाग आहे. त्यामुळे जीवितहानीची शक्यता किंवा जीवितहानीची भीती व्यक्त केली जाते. अजूनपर्यंत या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती स्थानिक प्रशासन असेल किंवा विमानतळ प्रशासन असेल यांच्याकडून मिळू शकलेली नाहीये. पण आता तिथली जी दृश्य आहेत त्यानुसार मोठे तिथे विमान कोसळल्यानंतर तिथे स्थानिक प्रशासनाच्या अँब्युलन्स आणि स्थानिकांच्या मदतीनं तिथं बचाव कार्याला वेग आलेला आहे. आणि आत्ताची जी दृश्य आपण पाहतोय ती धुराचे लोट अवकाशात उठलेले आहेत आणि प्रवासी विमान कोसळून तिथं मोठा अपघात झालेला आहे. आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार एअर इंडिया कंपनीचं हे विमान आहे असं कळतंय. अजूनही अधिकृतरित्या या संदर्भात कुणीही माहिती दिलेली नाही आहे. पण स्थानिकांच्या माहितीनुसार एअर इंडिया कंपनीचं हे विमान असल्याचं कळतंय. विनोद, हे विमान लंडनला जाणार होतं अशी माहिती कळते, त्याबद्दल काही माहिती मिळते आपल्याला? अजूनही त्या संदर्भात डिटेल्स येऊ शकलेले नाही आहेत. पण सध्याच्या आता जी माहिती समोर येते त्यानुसार अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा तिथे दाखल झालेल्या आहेत. अँब्युलन्सेस तिथे दाखल झालेल्या आहेत. त्याचबरोबर तिथले स्थानिक पोलीस आणि आसपासचे लोक रहिवासी यांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू झालेलं आहे. आतापर्यंत एवढीच माहिती कळू शकलेली आहे. दीपाली, निश्चितच धन्यवाद विनोद, आपण दिलं या सविस्तर माहितीसाठी. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे, मोठी अशी ही घटना आहे. अहमदाबादच्या मेघानीमध्ये प्रवासी विमान हे कोसळलंय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. टेक ऑफच्या वेळी हे विमान कोसळल्याचं कळत आहे. सध्या तिथे बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. एअर अँब्युलन्स पोहोचलेली आहे, बचाव कार्य सुरू आहे आणि या दृश्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की केवढा मोठा हा अपघात असेल. धुराच्या लोट तिथे पसरल्यात. तर टेक ऑफच्या वेळी हे विमान कोसळल्याची माहिती सध्या कळतीये. अहमदाबादमध्ये हे प्रवासी विमान कोसळलंय. तर टेक ऑफ घेताना हे विमान कोसळल्याची सध्याची प्राथमिक माहिती आपल्याला कळते. सध्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. बचाव कार्य हे युद्ध स्तरावर सुरू आहे. पण आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. उन्होंने ये कंफर्म किया है कि एयर इंडिया का ये यात्री विमान है जो कुछ देर पहले क्रैश हुआ है और जिसका जो धुआं है वो दूर दूर तक अहमदाबाद में देखा जा सकता है। तो रेस्क्यू ऑपरेशन के लिए तमाम जो पुलिस के अधिकारी हैं, जो रेस्क्यू ऑपरेशन से जुड़े लोग हैं, इसके अलावा जो दमकल की गाड़ियां हैं वो मौके पर पहुंच रही हैं, जिससे जल्दी से जल्दी वहां पर राहत और बचाव कार्य शुरू हो। और वहां पर कितना कुछ डैमेज हुआ है, क्या नुकसान हुआ है, कितने इसमें यात्री सवार थे। तर आता या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळलंय आणि विमान कोसळल्यानंतरचे हे व्हिडिओ समोर आले. धुराच्या लोट आपण पाहू शकतो. हा दाट लोकवस्तीचा भाग आहे, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.